कशा सर्वजण मजेत असतात. आज दुपार म्हणजे काल रात्रीपासूनच आमच्या इथे फार सन्नाटा आहे, म्हणजे खूप शांतता आहे. कारण आमच्या पाठीमागच्या बाजूला एक माणूस वारला. तिकडे तो गेला होता नदीच्या किनारीला बसायला, म्हणजे असं जातात ते बसायला. तिथंच त्याला अटॅक आला आणि तो देवाघरी गेला. काल रात्री त्याला ह्याच्यामध्ये ठेवलं होतं ससून हॉस्पिटलमध्ये. आणि मग आत्ता त्याची मुलगी आली बेंगलोरवरून. मग आता ते प्रेत आणलेलं आहे. कुमार अण्णा त्यांचं नाव होतं आणि मागेच राहतात. चांगला माणूस होता आणि इतकं चांगलं मरण आलं त्याला सोमवारच्या दिवशी. आणि काहीच नाही, म्हणजे छान देवाने त्याला चांगलं नेलं. काहीच त्रास नाही झाला, काही नाही. झोपला होता तिथे थोड्या वेळासाठी आणि तो तसाच झोपला होता का बसला होता काय माहिती नाही, परंतु तिथेच तो गेला देवाच्या घरी काल रात्री संध्याकाळपासून जरा हे होतं, शांतताच होती. सर्व शांतच होतं, कोणी काही करत नव्हतं म्हणजे असं. आणि आता त्याची मुलगी बेंगलोरहून आली आणि मग आता ते पेटक्रिया होणार आहे. आत्ता त्याला आणलेलं आहे. सकाळपासून आमच्या इथं खूप शांतताच होती. वस्तीमध्ये राहताना असंच असतं, कोणी कुकरची शिट्टी करत नाही. आपलं सकाळी सगळ्यांनी काम आटपलं पटपट पटपट आणि आपलं शांत बसते. व ज्या घरात लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी तर थोडंफार करावं लागतं, खिचडी वगैरे हे ते. परंतु सर्व शांतताच होती. कोणी पण जावं, कोणाच्या म्हणजे शेजारीच आहे मागच्या बाजूला, तर असं आहे बघा. आणि वस्तीमध्ये राहताना एवढं मात्र आहे की सुखाला पण जावं लागतं आणि दुःखाला पण जावं लागतं, हे असतं. आणि सर्व लोक जमतात, चर्चा करतात, बोलतात, रात्रभर जागे राहतात, एकमेकाला धीर देतात.